नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा सॉफ्टवेअरची सुरुवात करत आहोत ज्याच्याशिवाय कोणतंही ऑफिस, कोणतंही बिझनेस किंवा कम्प्युटर एज्युकेशन होऊच शकत नाही. ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्सेलची भीती वाटते, कारण त्यात खूप साऱ्या रेषा, खूप साऱ्या बॉक्स दिसतात. पण आज मी तुमची सर्वांची एक्सेलची जी भीती आहे, त्या प्रत्येक भागाला काय म्हणतात ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर, पाया पक्का असेल तर इमारत मजबूत होते. चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया. सगळ्यात आधी एक्सेल काय आहे ते एका उदाहरणाने आपण समजून घेऊ. विद्यार्थ्यांनो, पूर्वीच्या काळी आपले आजोबा किंवा दुकानदार हिशोबासाठी एक मोठी लाल रंगाची वही वापरायचे. आठवते का आपल्याला? त्यात उभ्या आणि आडव्या रेषा आखलेल्या असायच्या. बस त्याच वहीचं डिजिटल रूप म्हणजे हे एक्सेल सॉफ्टवेअर, ज्यामध्ये आपण डेटा लिहू शकतो, पगारपत्र बनवू शकतो, बिल तयार करू शकतो, मोठमोठे हिशोब फक्त एका क्लिकवर करू शकतो. आता बघा, आपण हे एम एस एक्सेल या ठिकाणी ओपन केलेलं आहे. आपल्या समोर एक फाईल उघडते. या संपूर्ण फाईलला आपण वर्कबुक म्हणतो. जसं आपल्याकडे एखादं गाईड किंवा पुस्तक असते, तसंच हे पुस्तक आहे. या पुस्तकात काय असते तर या पुस्तकात पाने असतात. तसेच या वर्कबुक मध्ये खाली बघा, इथे एक प्लसचं चिन्ह आहे. त्याला जर आपण क्लिक केलं तर हव्या तेवढे आपल्याला वर्कशीट इथं इन्सर्ट होतात. म्हणजेच एका फाईलमध्ये समजा तुम्ही जानेवारी, फरवरी, मार्च अशा वेगवेगळ्या महिन्यांचा हिशोब या ठिकाणी आपण ठेवू शकता. आता मित्रांनो, नजर टाकूया आपण स्क्रीनच्या वरच्या भागावर. बघा, तुम्हाला इथं होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट, फॉर्म्युला, डाटा, रिव्ह्यू, व्ह्यू हे यांना सगळ्यांना टॅब्स म्हणतात. आणि या टॅब्सवर क्लिक केल्याच्या नंतर खाली जी पट्टी आपल्याला उघडते, या संपूर्ण पट्टीला रिबन असे म्हणतात. आपल्याला एक्सेल मध्ये जे काही काम करायचं आहे त्याचे सगळे टूल्स याच रिबन मध्ये दडलेले असतात. आता वळूया आपण स्क्रीनच्या मुख्य भागामध्ये, जिथे आपल्याला हे रेषाच रेषा दिसतात. ज्यामध्ये इथे बघा, वर एबीसीडी असे अक्षरांमध्ये इथं नंबर दिलेले आहेत. आडव्या रेषा आहेत, यांना आपण रो म्हणतो. जे आडव्या असतात त्यांना आपण रो म्हणतो, आणि हे जे उभे असतात त्यांना आपण कॉलम म्हणतो. आता जादू बघा, एक कॉलम जिथे छोटासा चौकोन तयार होतो. बघा, हा एक चौकोन तयार झाला, त्याला सेल म्हणतो आपण. या एक्सेल मध्ये जे काही आपण लिहिणार आहोत त्या सेल मध्येच लिहितो. प्रत्येक सेलचा एक पत्ता असतो. जसं आपल्या घराला एक नंबर असतो. समजा मी सी कॉलम आणि नंबर 3च्या रो मध्ये तुम्ही डाव्या कोपऱ्यात नेम बॉक्स मध्ये या सेलचं नाव पाहू शकता. हे बघा. तर मित्रांनो, आपण आज एक्सेलची एबीसीडी शिकलो. वर्कबुक काय असतं, शीट काय असते, आणि रो आणि हे कॉलम काय असतात. आज हे तुम्हाला आता चांगलं समजलं असेल. आज तुम्ही कॉम्प्युटर चालू करा, एक्सेल ओपन करा आणि फक्त या स्क्रीनला समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्याच्या भाग 2 मध्ये आपण यापेक्षाही एक पाऊल पुढे जाणार आहोत. उद्या आपण पाहणार आहोत की सेल मध्ये डेटा कसा टाईप करायचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया, तोपर्यंत धन्यवाद. उद्याचा व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत उद्याचा भाग 2चा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.